गुड मॉर्निंग. कसे आहात? सो आज आहे डे 1 ऑफ एक्सप्लोरिंग गुजरात. आज आम्ही जाणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे आणि आज आमची डेची सुरुवात तिथूनच होणार आहे. सो आज एक्सप्लोरिंग डे सुरू आहे. सो आताच आम्ही उठलो आहे, सकाळी 5 वाजता उठलो आहे, कारण आम्ही 10 ते 12चे स्लॉट्स बुक केलेले. सो त्याच्यासाठी लवकर पोचावं लागेल ना, सो आम्ही लवकर जरा उठलो आणि आता आम्ही सगळे रेडी होतो आणि मी पण तुमच्यासोबत शेअर करते की आज मी काय आउटफिट घालणार आहे डे 1साठी. सो स्टे ट्यून्ड. चला आता मी आता आउटफिट घालून रेडी आहे. हा माझा आउटफिट आहे, मी तुम्हाला नीट दाखवते. आता आम्ही रेडी आहोत आणि आता ज्या प्लेसला आम्हाला एक्सप्लोर करायचं आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, जसं मी तुम्हाला सांगितलेलं. सो आता आम्ही तिकडे निघू. तिकडे पण मी थोडेसे व्हिडिओज घेते, थोडीशी इन्फो घेते अबाउट द स्टॅच्यू ऑफ युनिटी. सो आता ते बघण्यात मला फारच एक्साइटमेंट आहे. तर आम्ही सगळे आता रेडी होतो आहे. थोडं ब्रेकफास्ट करू अँड देन विल लीव. सो स्टे ट्यून्ड. हा बघा श्रेयाचा आउटफिट कसा आहे, बघा ते आउटफिट. ह्याला शूज सोबत पण स्टाईल करू शकता, बट मला गुजराती फिलिंग हवी होती आणि थोडं एथनिक फिलिंग हवी होती, म्हणून मी जुती घेतली. यू कॅन स्टाईल इट विथ शूज ऑल्सो. इट गिव्स अ स्पोर्टी लुक. काय नाही, शूज विसरलेत म्हणून उगाच आता जुती वगैरे. अरे हो, पण तुम्ही शूज ने पण करू शकता ना स्टाईल. ठीक आहे, आता चांगलं वाटतं जुती, बट उगाच नाही का गुजराती जुती अँड ऑल. शूज विसरले ते सांग ना. शूज मी मुद्दामूनच नाही आणली आहे का? बिकॉज मला इकडे एथनिक हवं आहे ना आउटफिट. ओके, ठीक आहे ना. शूज नाही जाणार ना. अच्छा, यू फॅशन इम्पेयर्ड पीपल. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. ओके. आणि हा आहे माझा लुक. रेट करा माझ्या लुकला, 0 नका देऊ. ठीक आहे, चांगला आहे. मी जसं आहे तसं मी चांगला आहे. बाय. आता आम्ही सगळे रेडी झालो आहोत आणि आता आम्ही नाश्त्याला आलो आहे. म्हणजे आमचं जो हॉटेल आहे त्याचंच एक फूड कोर्ट आहे, सो तिथेच नाश्ता आहे. सो बेटर पडतं ना. सो युनिटीचा पहिले आम्ही नाश्ता करून मग निघणार आहे आणि ते फूड कोर्ट इथे आम्ही इथं नाश्ता करतो सगळे. नेक्स्ट स्टॉप A few moments later. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या व्हेन्यूला आम्ही पोचलो आहे, पण आम्ही पार्किंगला गाडी लावली आहे आणि आता तिकडे गाडी नाही घेऊन जाऊ देत. सो आता आम्ही इथून बस करणार आहे, लोकल बस. म्हणजे छान एक्सपिरियन्स येतो ना. सो लोकल बस स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत घेऊन जाते. सो ही अशी तर अशी बस घ्यायची स्टॅच्यूपर्यंत जायला. छान सिस्टमॅटिक केलं आहे ती अरेंजमेंट, खूप छान. म्हणजे जस्ट आम्ही आता स्टॅच्यूवर पोचलो पण नाही, बट इट्स क्वाईट सिस्टमॅटिक. सो हे असं बसनी जाण्यात एक वेगळी मजा येते. इनफॅक्ट रिक्षा सर्व्हिसेस पण अवेलेबल आहे, बट वी चोज बस. बघा किती सुंदर दिसतंय. आता ह्याच्या आत जाणार आहे मी. आम्ही आता स्टॅच्यूच्या खाली पोचलेलो आहोत. हे बघा, ॲक्च्युअल हाईट बघायची किती मोठं आहे, लॉंगेस्ट स्टॅच्यू. हे आता स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये आम्ही एंटर करतोय. लेट्स सी स्टॅच्यू बनवण्यात सहभागी होते. ही लायब्ररी आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी, किंग ऑफ वर्ल्ड टॉलेस्ट स्टॅच्यू. मोदीजी आले. इट्स क्वाईट ह्यूज. ते कॅमेरात एवढं कॅप्चर नाही होते, बट इट्स व्हेरी ह्यूज. आणि खूप वेब टाईप केलं आहे असं सगळं प्राणींचं. बघा, याच्या आत पण जाऊ शकतो, पण सगळ्या प्राणींबद्दल आहे. थिएटर हे म्हणजे त्याच्यात मोदीजी, वल्लभभाई पटेल या सगळ्यांबद्दल माहिती आहे. त्यांचं जन्मस्थान कुठे, काय सगळं यात आहे ते थिएटरमध्ये. वेल मेंटेन्ड आहे. नक्की यायला पाहिजे इकडे, बिकॉज अगदी फॉरेनचा फील येतो आहे. बिकॉज एव्हरीथिंग इज क्वाईट सिक्युअर्ड आणि इक्वली स्पेस्ड केलं आहे. सो नक्की विजिट करा स्टॅच्यू ऑफ युनिटीला.
बिकॉज इट्स अ ग्रेट एक्सपिरियन्स आणि ॲक्च्युली फॉरेनची फिलिंग येते ॲक्च्युली. सो प्लीज डू विजिट. आणि आता ही आम्ही व्ह्यूइंग गॅलरीला आलो, म्हणजे चेस्ट ऑफ वल्लभभाई पटेल जे स्टॅच्यूचं चेस्ट आहे तिकडे आम्ही आलो आहे. सो इट इज अ व्ह्यूइंग गॅलरी आणि इथून आता आम्हाला अख्खं दृश्य दिसणार असं खालचं. चेस्ट ऑफ स्टॅच्यूला पोचलो आहे आणि हे आमची व्ह्यूइंग गॅलरी आहे. इथून सगळं बघा कसं दिसतंय अँड वी कॅन इवन स्पॉट स्टॅच्यू ऑफ युनिटी खाली जे आपण खाली बघितलेलं. पायथ्याशी चाललो आहे या स्टॅच्यूच्या. म्हटलं जातं की फुटकडे त्यांचं गार्डन आहे. तर आम्ही पायथ्याशी आलो आहे स्टॅच्यूच्या. किती मोठं आहे पण वाटत नाही मोठं आहे. तर आम्ही ते फूड कोर्टमध्ये आलेलो आहोत बिकॉज फिरून फार दमलेलो. सो इथे फूड कोर्टच आहे. हां फूड कोर्टच आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीकडेच. इट्स अ गुड बिझनेस म्हणजे आणि एवढी भूक लागलेली बट इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. म्हणजे इट्स लाईक त्यांनी मस्त बिझनेस केला आहे. म्हणजे कोणी थकून आलं की इकडेच ऑब्व्हियसली जेवणार जसं आम्ही जेवलो. बट इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह अँड एनी हाऊ यू गॉट टू टेक. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तिकिटापेक्षा महाग आहे. जेवण जास्त खर्चिक झालेलं आहे. हो बट अमूलचं ताक द्या 20 रुपये. एन्जॉय. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. तर तेवढंच एक अफोर्डेबल आहे. बाकी सगळंच महाग आहे. बट इट्स ओके बिकॉज अजून काही चॉईस नाही आहे कारण बाहेर जायला पण वेळ लागतो आणि खूप भूक लागलेली. ॲटलिस्ट 2-3 आज तर लागलेच आम्हाला सगळं फिरायला. सो आता जेवून वगैरे सगळं आम्ही आता निघतो. आता आम्ही टमटममध्ये आम्ही व्हॅली ऑफ फ्लावर्स, जंगल सफारी आणि पेट झोन असं चाललो आहे. मागे बघा हे चौघं कशी क्यूटली बसलं आणि आम्ही निघा पुढे बसलोय. लहानपणाचे दिवस आठवले टमटम मध्ये जायचो. मस्त इकडे थंड वाटतंय. सफारीला मस्त जंगल सफारी मध्ये बसलोय आणि फक्त जंगलच बघतोय. प्राणी तर दिसत नाहीये. हे वाघ फक्त कुठे वाघ. हा काय कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? हे गेंडे आहे. तेवढंच मान हलवत तरी ते. हे बघ कान हलवू लागते तिकडचं. तुम्ही बघा कसं केलंय. आता मी आत जाऊन बघते हे काय. पॅरट बसले बघ. तुम्ही एक पॅरट. हो रे. हे डिअर बघा. व्हाईट ब्लॅक बघ पण वाईट आहे. म्हणजे रामनगरला नाही बिलकुल नाही. बसलाय ऊन. आता जंगल फिरता फिरता आम्हाला रात्र होऊन गेली आणि आता आम्ही ग्लो गार्डनला आलो आहे. लाईट्स लावलेले असतात म्हणजे लाईक आर्टिफिशियल प्लांट्स किंवा डिफरंट सीसॉर्स वगैरे असे ट्रीजला असे लाईट्स लावलेले. आता यानंतर आम्ही आता लेझर शो बघणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा आणि इट इज गोइंग टू बी ग्रेट बिकॉज हे रेकमेंडेड आहे एव्हरीवेअर बिकॉज त्यांचा सगळा जो इतिहास आहे ना तो त्यांच्या अख्खं लेझर आणि लाईट शोनं दाखवला जातो.
करने को धर लेता हथियार, लौह पुरुष संबो शक्तिपीठ तुम, बल का सागर अपरंपार, ऋणी देश का नम्र नमन तुम स्वीकारो सरकार। 1857 में अंग्रेजों को ललकारने वाले पहले स्वतंत्रता संग्राम के एक सक्रिय सिपाही थे झवेर भाई पटेल। A few moments later. चलो फायनली वी आर ॲट रूम. मस्त गेला आजचा दिवस. मस्त स्टॅच्यू ऑफ युनिटी झालं. भरपूर त्याचे आजूबाजूचे पॉईंट्स झाले. इट वॉज वर्थ. सिरियसली नक्की तुम्ही विजिट करा. मी नक्की सगळं व्लॉगमध्ये ॲड करेन. बट सिरियसली म्हणजे जेवढं आपण ऐकतो ना त्यापेक्षा अगर तुम्ही पर्सनली एक्सपिरियन्स कराल ना तर तुम्हाला जास्त आवडेल. सो नक्की स्टॅच्यू ऑफ युनिटी एक्सपिरियन्स करा या गुजरातला आणि प्लीज हे एक्सपिरियन्स करा. इट इज व्हेरी मच डेव्हलप्ड. चलो सो आम्ही लोक तर फारच जमलेलो आहोत. उद्या पण लवकर निघायचं आहे. सो आता कल की अपडेट्स कल. चलो आय एंड दिस व्लॉग राईट हिअर राईट नाव. चलो बाय बाय.